लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नाशिक क्षेत्री कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन उत्साहात. सोहळ्यास जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज, गिरीश महाजन, संत महंत उपस्थित. सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजनाचा सोहळा आज नाशिक येथे उत्साहात व धार्मिक विधीसह पार पडला. जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मंत्री गिरीश महाजन, महंत ज्ञानदास महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने हा ध्वजस्तंभ शिलान्यास अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात असतो. धार्मिक परंपरा, आध्यात्मिक वारसा आणि कुंभमेळ्याच्या तयारीचा शुभारंभ म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे. येथे ध्वजारोहणासाठी स्वतंत्र ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. त्याच्या शिलान्यासाचे पूजन करण्यात आले. यावेळी गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, मुख्य विश्वस्त सतीश शुक्ल, हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, आमदार सीमा हिरे, आमदार देवानी फरांदे, आमदार राहुल हिकले, खासदार राजाभाऊ वाजे, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णी तसेच महंत ज्ञानदासजी महाराज, महंत वैष्णवदासजी महाराज, महंत माधवदासजी महाराज, महंत मुरलीधर महाराज, महंत मोहनदास महाराज, महंत राजेंद्रदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, महंत रामदासजी महाराज, श्रीकृष्ण देवानंद महाराज, संजयदासजी महाराज, हेमंतदासजी महाराज, महंता रामस्नेही दास महाराज, रामकिशोर दासजी महाराज यांच्यासह आखाड्याचे प्रमुख व महंत उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यावेळी म्हणाले की हा कुंभमेळा सर्वांचा आहे, तो फक्त शासनाचा नाही. सर्वांनी या कुंभमेळ्यात सहभागी व्हावे. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अनुयायांनी स्वच्छता मोहीम राबवली. 50 वर्षात अशी स्वच्छता झाली नाही, त्यामुळे गोदावरी तसेच नंदिनी नदी स्वच्छ झाली. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी नद्या निरंतर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे. जगभरातून नागरिक येथे येणार आहेत, सगळ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे, असेही ते म्हणाले. सिंहस्थामधील विकास कामासाठी काही अतिक्रमणे काढावी लागली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत श्री महाजन यांनी नाशिक शहराचा विकास करणार असल्याचे सांगितले. जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की अनादी कालापासून सिंहस्थ सुरू आहे. त्याला वैज्ञानिक कारणं देखील आहेत. आखाड्यांमुळे सिंहस्थांची परंपरा टिकून आहे. आपल्या देशाची परंपरा टिकून राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. सिंहस्थामधील वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात ठेवावा. नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. या कार्यक्रमासाठी जगद्गुरू रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजी यांचे हजारो भक्तगण उपस्थित होते. नाशिक क्षेत्री सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजनाचा सोहळा आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, संजयदास महाराज, विविध आखाड्यांचे महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.